शेतकरी बंधूंनो नमस्कार. आज मी या ठिकाणी नांगरणी केलेल्या प्लॉटमध्ये आहे. आता एक लक्षात घेऊ आपण, प्रामुख्याने कापूस लागवड करत असताना नांगरणी करावी का नाही हा महत्त्वाचा मुद्दा आहे. या ठिकाणी नांगरणी केलेली आहे. आता ज्यावेळेस आपण नांगरणी करत असतो त्यावेळेस तो जो काही नांगर आहे तो जवळपास 1 ते 1.5 फुटापर्यंत खाली खोलवर जातो. परिणामी काय होणार नाही, 1.5 फूट माती ही पूर्णपणे मोकळी होणार आहे आणि त्यामुळं तेथील जे काही सूक्ष्मजीवांसाठी लागणारे जे काही घटक आहेत हे परिणामी नष्ट होणार आहेत. तेवढ्या खोलीपर्यंतचे जे काही सेंद्रिय पदार्थ आहेत हे पूर्णपणे कमी होणार आहेत. त्याचबरोबर सेंद्रिय पदार्थ कमी झाल्याच्यानंतर जे काही सूक्ष्म जीव असतात त्यांना जे काही पूरक वेगवेगळ्या प्रकारचे घटक असतात जे की आपण पीक लावल्यानंतर वाढवतो, ज्याला आपण शेण रेशो म्हणतो, हा शेण रेशो त्या ठिकाणी कमी होणार आहे. परिणामी सूक्ष्मजीवांची त्या ठिकाणी पूर्णपणे वाढ ही कमी होणार आहे. म्हणजे जमीन आपली सुपीकता कमी होणार आहे ज्यावेळेस आपण नांगरणी करतो त्यावेळेस. आता अशा पद्धतीनं वेगवेगळ्या प्रकारे आपल्याला त्या ठिकाणी तोटे अशा पद्धतीनं पाहायला मिळतात. म्हणजे नांगरणी केल्याच्यानंतर प्रामुख्याने कापूस पिकाची लागवड करत असताना नांगरणी ही करूच नाही. कारण काय, त्याच्यामध्ये ज्यावेळेस जे काही कापसाचं बी आहे त्याची जी काही मुळी आहे ही मुळी पूर्ण स्ट्रेट असते, एकच मुळी असते त्याला आणि ती पूर्णपणे खाली जाते, ती स्ट्रेट जाते. ज्यावेळेस आपण नांगरणी केलेली असते त्यावेळेस पूर्णपणे जमीन भुसभुशीत असल्यामुळे ती स्ट्रेट जाते आणि कालांतराने आपल्याला ते झाड वाकलेलं पडलेलं दिसतं. आणि याउलट जर आपण नांगरणी नाही केली तर ती जमीन पूर्णपणे कॉम्पॅक्ट राहते आणि त्या जमिनीमधील जो काही सेंद्रिय पदार्थ असतील, त्यामध्ये सूक्ष्मजीवांसाठी लागणारे जे काही वेगवेगळे पदार्थ असतील, जमिनीची ती सुपीकता त्या ठिकाणी टिकून राहते. आणि म्हणून अशा पद्धतीनं आपण जर नांगरणी केली नाही तर हे चांगलं राहणार आहे. एकंदरीतच बरेचसे शेतकऱ्यांचे उदाहरणंही आपल्याला पाहायला मिळत आहेत की ज्यांनी नांगरणी न करून चांगल्या पद्धतीने उत्पन्न घेतलेलं आहे. तर शेतकरी बंधूंनो, तुम्हाला काय वाटतं, एक कमेंट करा, लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.